राज्यसभा सदस्यांची संख्या ही लोकसभा सदस्यांच्या संख्येपेक्षा थोडीशी कमी आहे. त्यामुळे अनेकांचा हा गैरसमज असतो की राज्यसभेमध्ये योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व दिलेलं आहे की नाही आहे, मग ते समान पद्धतीने दिलंय की अजून कोणत्या पद्धतीने दिलंय ते समजून घेऊ. राज्यसभेतल्या राज्यसभेतलं जे प्रतिनिधित्व आहे ते कशा पद्धतीने आहे तर निवडून आलेल्या सदस्यांकडून अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतपद्धतीद्वारे सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीमद्वारे प्रमाणशीर पद्धतीनुसार म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे. इक्वल नाही तर जेवढ्या राज्याची लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणात त्यांना प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये राज्यसभा प्रतिनिधी हे निवडणूक प्रक्रियेतल्या विधानसभेमधले नामनिर्देशित सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य भाग घेत नाहीत, कारण सर्व राज्यांमध्ये विधान परिषद नाही. त्यामुळे समानता राहावी सर्वांच्या वोटिंगमध्ये, म्हणून विधान परिषदेच्या सदस्यांना वोटिंगचा अधिकार नाही. आणि राज्यसभेतली प्रतिनिधीची संख्या ही मी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठरत असते. या उलट अमेरिकेचे जे सिनेट आहे, जे तिथलं वरिष्ठ सभागृह आहे, तिकडे सर्वांना समान इतक्या चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन दिलं जातं. म्हणजे 50 राज्य आहेत, प्रत्येकी 2 असं सिनेटची एकूण सदस्य संख्या अमेरिकेमध्ये 100 आहे, जेव्हा की आपल्या भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावरती एकूण 245 इतकी सदस्य संख्या भारताच्या राज्यसभेमध्ये देण्यात आलेली आहे.